हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 54वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द बघत आहोत. आज आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत. प्रथम कालचे शब्द एकदा रिवाइज करूया. लेबर, लॅक, लेड बॅक, लँडस्केप अँड लिव्ह. तर हे होते कालचे काही शब्द. आज आपण नवीन शब्द बघणार आहोत. लेटर म्हणजे नंतर, लेझीनेस म्हणजे आळशीपणा, लीड म्हणजे नेतृत्व, लीन म्हणजे कशाला तरी टेकून उभे राहणे आणि लीप म्हणजे झेप घेणे किंवा जोरात उडी मारणे. चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द उदाहरणासह बघूया. तर आजचा आपला पहिला शब्द आहे लेटर म्हणजे नंतर. याचेच समानार्थी शब्द बघूया. आफ्टरवर्ड म्हणजे नंतर, काही वेळानंतर होणारी गोष्ट. दुसरा शब्द सबसिक्वेंटली म्हणजे त्यानंतर, पूर्वी घडलेल्या गोष्टीच्या नंतर होणारी क्रिया. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. अर्लियर म्हणजे आधी, पूर्वी घडलेली गोष्ट. दुसरा शब्द बिफोर म्हणजे आधी, काही गोष्टींच्या आधी घडणारी घटना. याचेच उदाहरण बघूया. आय विल मीट यू लेटर, मी तुला नंतर भेटेन. नेक्स्ट वर्ड लेझीनेस म्हणजे आळशीपणा. याचेच समानार्थी शब्द बघूया. स्लॉथ म्हणजे आळशीपणा, कष्ट करायला टाळाटाळ करण्याची प्रवृत्ती. दुसरा शब्द आयडलनेस म्हणजे निष्क्रियता, काम न करण्याची अवस्था. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. डिलिजन्स म्हणजे मेहनत, कष्टपूर्वक आणि सातत्याने काम करण्याची वृत्ती. दुसरा शब्द एनर्जेटिक म्हणजे ऊर्जावान, सतत उत्साहाने आणि जोमाने काम करणारा. याचेच उदाहरण बघूया. हिज लेझीनेस इज द रिझन फॉर हिज फेलियर, त्याच्या आळशीपणामुळे तो अपयशी ठरला. नेक्स्ट वर्ड लीड म्हणजे नेतृत्व करणे. याचेच समानार्थी शब्द बघूया. गाईड म्हणजे मार्गदर्शन करणे, कुणाला योग्य दिशा दाखवणे. दुसरा शब्द डायरेक्ट म्हणजे निर्देश देणे, एखाद्या गोष्टीसाठी मार्गदर्शन करणे. याचे विरुद्धार्थी शब्द फॉलो म्हणजे अनुसरण करणे, इतरांच्या मागे जाणे किंवा त्यांचे अनुकरण करणे. दुसरा शब्द ओबे म्हणजे आज्ञा पाळणे, इतरांच्या आदेशानुसार वागणे. याचेच उदाहरण बघूया. अ गुड टीचर ऑलवेज लीड्स स्टुडंट टू सक्सेस, चांगला शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने नेत असतो. नेक्स्ट वर्ड लीन म्हणजे कशाला तरी टेकून उभे राहणे. याचे समानार्थी शब्द इनक्लाइन म्हणजे झुकणे, एखाद्या दिशेला वाकणे किंवा कलणे. दुसरा शब्द टिल्ट म्हणजे कलणे, एका बाजूला झुकणे. विरुद्धार्थी शब्द बघूया. स्टँड अपराईट म्हणजे सरळ उभे राहणे, कोणत्याही दिशेला न झुकणे. दुसरा शब्द स्ट्रेटेन म्हणजे सरळ करणे, वाकलेले किंवा झुकलेले काहीही पुन्हा सरळ करणे. याचेच उदाहरण बघूया. ही लीन अगेन्स्ट द वॉल व्हाईल वेटिंग, तो वाट पाहत असताना भिंतीला टेकून उभा होता. नेक्स्ट वर्ड लीप म्हणजे झेप किंवा जोरात उडी मारणे. याचे समानार्थी शब्द जंप म्हणजे उडी मारणे, हवेतील हालचाल करून वर किंवा पुढे जाणे. दुसरा शब्द बाउन्स म्हणजे उडणे, जमिनीवरून उसळून वर जाणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. फॉल म्हणजे खाली पडणे, संपूर्ण नियंत्रण गमावून जमिनीवर जाणे. दुसरा शब्द स्टंबल म्हणजे अडखळणे, चालताना तोल जाणे. याचे उदाहरण बघूया. डिअर लीप ओव्हर द फेन्स इझिली, हरिण सहजपणे कुंपणावरून उडी मारून गेला. तर हे होते आजचे 5 शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.